महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ITI मध्ये सेकंड इयरमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचं सेशन आहे किंवा महत्त्वाचा क्लास आहे, कारण एम्प्लॉयबिलिटी स्किलचे नवीन MCQ आलेले आहेत। त्याचाच आपली सिरीज चालली आहे। जवळपास 135 प्रश्न आहेत, त्याची आपली कंटिन्यू सिरीज चालली आहे। तेही प्रश्न निम्मीने दिलेले आणि सेकंड इयर सर्वांसाठी ते कॉमन आहे। तर यामध्ये चौथा चॅप्टर आपला चाललेला आहे, त्याचा आजचा आपला 5वा क्लास आहे। याच्या अगोदर ऑलरेडी आपले 4 क्लासेस झालेले आहे, म्हणजे 3 चॅप्टर आपले संपलेले आहे। आजचा आपला 5वा क्लास आहे, चौथा चॅप्टर आणि 5वा क्लास। आता जर तुम्हाला याच्या पूर्वीचे जर क्लासेस बघायचे असणार तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची, त्या प्लेलिस्टच्या लिंकवरती जाऊन पूर्ण प्लेलिस्ट बघू शकता। सोबतच तुम्हाला जर हे MCQ डाउनलोड करायचे असतील मराठी आणि इंग्लिशमध्ये, त्याची PDF फ्रीमध्ये, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे। ठीक आहे, तर मग आपल्या सेशनकडे वळण्याच्या अगोदर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर हा आपला आजचा 5वा क्लास आहे, एम्प्लॉयबिलिटी स्किल सेकंड इयर नवीन MCQच्या आधारावरती, जो भारत स्किलवरती आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे। ठीक आहे, तर आपण आपल्या चौथ्या चॅप्टरकडे जाणार आहे, त्याचं नाव आहे प्रोफेशनल स्किल किंवा व्यावसायिक कौशल्य। म्हणजे आज तुम्हाला काय बनायचं आहे, प्रोफेशनल बनायचं आहे। काय बनायचं आहे, प्रोफेशनल। आता प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल असतात। आता आपल्याला पण, तुम्ही आता ITI केला तर जरुरी नाही की तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही स्वतःची कंपनी पण ओपन करू शकता, स्वतःचं सेल्फ एम्प्लॉयमेंट पण तुम्ही सुरू करू शकता। तर तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल झाले पाहिजे। मग कोणते कोणते आपल्यामध्ये गुण असले पाहिजे, लीडर कसा बनू शकतो, टीम कशी बनू शकते, या सर्व टॉपिकच्या आधारावरती एक आहे प्रश्न आहे। ठीक आहे, आपण एक एक प्रश्न सुरू करू। प्रश्न दोन्ही भाषेमध्ये, आता महाराष्ट्रामध्ये आपण तर मी मातृभाषेमध्ये वाचण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे, तर बघा, सर्वात पहिला प्रश्न, कामाच्या ठिकाणी खालीलपैकी कोणते लोक कौशल्य आवश्यक नाही। बघा, कौशल्याचे प्रकार असतात, कौशल्याचे काय असतात, प्रकार असतात। प्रत्येकाचं कौशल्य, कोणाला स्वयंपाक करण्याचं कौशल्य असतं, म्हणजे एखादी नवीन रेसिपी करायचं, कोणाला बोलण्याचं कौशल्य असतं, कोणाला वाचण्याचं कौशल्य असतं, प्रत्येकाला वेगळं वेगळं कौशल्य, कोणाला शिकवण्याचं कौशल्य असतं, प्रत्येकाजवळ वेगळं कौशल्य। कोणी इलेक्ट्रिक कामं चांगल्या पद्धतीने करू शकतात, कोणी घरं चांगल्या पद्धतीने, हे सर्व कौशल्य झाले, हे सर्व काय झाले, कौशल्य झाले। मग त्या कौशल्याला, त्यालाच आपण स्किल म्हणतो। तर इथं प्रश्न काय विचारला आहे, लोक कौशल्य। आता लोक कौशल्याचा अर्थ काय होते, बघा, आपलं कौशल्य तुम्हाला सांगितलं कोणतं कौशल्य। लोक कौशल्य म्हणजे काय, की आपल्याला एकामेकांशी मिळून राहायचं आहे, मिळून काम करायचं आहे कामाच्या ठिकाणी, तर मग त्याला लोक कौशल्याची गरज आहे। कारण तुम्हाला माहिती आहे, कोणाला कसं, कोणता व्यक्ती असा असतो, सर्वांना आवडतो म्हणजे काय, त्याच्याकडे स्किल आहे लोकांना जोडून ठेवण्याची, बरोबर आहे, त्याला लोक कौशल्य म्हटलं जातं, किंवा त्याला आपण काय म्हणू, पीपल स्किल म्हटलं जाईल। म्हणजे एकामेकांशी जोडून राहू, आपण कशा पद्धतीने चांगला व्यवहार करू शकतो, त्याला ती एक आहे, ती एक प्रकारची स्किल आहे। तर तुम्हाला प्रश्न विचारला आहे की कामाच्या ठिकाणी लोक कौशल्य आवश्यक नाही, खालीलपैकी कोणतं आवश्यक नाही आहे की ज्याने लोक जोडून राहील। पहिली गोष्ट, ऐकत आहे, म्हणजेच तुम्ही एखादा बोलत आहे त्याचं तुम्ही व्यवस्थितपणे ऐकत आहे, तर हे लोक कौशल्यामध्येच येते। त्याच्यानंतर दयाळू असणे किंवा बीइंग काइंड म्हणून आपण इंग्लिशमध्ये त्याला, की आपण एखाद्याची काळजी घेणं, दया करणं एखाद्यावरती, कारण की आपण सोबत राहत आहोत ना, तेव्हा तुम्हाला म्हणजे लोकांना तुम्ही आवडणार, बरोबर आहे। तर हे स्किल असली पाहिजे, किंवा हाही त्याच्यामधला महत्त्वाचा कौशल्य आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तांत्रिक कौशल्य, बघा, टेक्निकल स्किलची लोक कौशल्यामध्ये काहीही गरज नाही। टेक्निकल स्किल कुठे कामी, काम करत असताना टेक्निकल स्किल कामाची आहे, पण लोक जोडत असताना टेक्निकल स्किलचं आपल्याला काही गरज नाही। तर तेच विचारलं होतं की कोणत्या स्किलची आवश्यकता नाही, तर आपल्याला टेक्निकल स्किलची आवश्यकता नाही, आपल्याला लोक कौशल्यामध्ये म्हणजे आपल्याला लोक जमा करायचे असणार तेव्हा, म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मार्ग तुम्हाला लोकांसोबत चांगले काम करण्यास मदत करू शकतात। आता खालच्यापैकी तुम्हाला आता ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यापैकी कोणते मार्ग, ठीक आहे, कोणते मार्ग तुम्हाला लोकांसोबत चांगले काम करण्यास मदत करू शकते। आता एक एक वाचत नाही आपण। पहिलं, आव्हानात्मक परिस्थितीत शांत राहणे, म्हणजे एकदम तुम्हाला चॅलेंजिंग सिच्युएशन आहे, तुम्ही एकदम अडचणीत आहे समजा, किंवा एकदम कठीण काम करताय, तरी तुम्हाला टेन्शन
टेन्शन न येणं, चिडचिड न करता आपल्याला बरोबर शांतपणे राहणं, शांतपणे काम करणं ही तुमच्यामध्ये एक गुण असला पाहिजे. तुमच्या चुका मान्य करणं, जर आपल्या हाताने एखादी चूक झाली तर आपल्याला मान्यही करणं झालं पाहिजे. म्हणजे कसं की जसं नाही म्हणजे माझी चूक झाली तर मी दुसऱ्याला दोषी ठरवणार, तसं व्हायला नको. कारण की तुम्ही लोकांसोबत चांगले काम नाही करू शकत तसे कराल तर तुमच्या चुका मान्य करणं हेही केलं पाहिजे. त्याच्यानंतर लोक काय म्हणतात याकडे बारकाईने लक्ष देणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. की समोरचा बोलत आहेत, आपण त्याचं लक्षपूर्वक ऐकून घेतलं पाहिजे. तो बोलत आहे आणि आपण आपलं काम करत आहे, तर हे चालणार नाही. आपल्याला लोकांसोबत काम करायचं असणार तर म्हणजे आपल्याला सर्वच गुणांची गरज आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ऑल ऑफ दी अबव. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. वेणू एक फॅब्रिकेट कटर आहे. फॅब्रिकेट कटर आहे म्हणजे कपडे कटिंगचं काम करते. त्याच्यामध्ये त्याच्या टीमने कापड कापण्यात चुकी केली. ठीक आहे, आता त्याचं फॅब्रिकेट म्हणजे टीम आहे, जे कपडे कापणं त्यांच्याकडे आहे, तर त्याच्या टीमने काय केलं, चुकी केलं, जास्तच कापून टाकलं असणार किंवा चुकीचं कापून टाकलं असणार. ते हाताळण्याचा चांगला मार्ग कोणता आहे? मग आता काय करायचं, त्याला काढून टाकायचं का टीम मेंबरला, की त्याच्याशी भांडायचं का त्याच्यावरती आरोप लावायचे, असे ऑप्शन आहेत. आपण एक शोधू. तुम्ही कॉमन सेन्सनी पण त्याचं उत्तर दिलं तरी तुम्ही परफेक्ट उत्तर देऊ शकता. ठीक आहे, बघा पहिलं काय, कापड कापणाऱ्याला दोष द्या. बिलकुल असं जमणारच नाही. आपली टीम मेंबर आहे ना, कापणाऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही. तुम्ही त्याला असं म्हणू शकता, बाबा हे असं झालं, आता पुन्हा झालं नाही पाहिजे, काळजीपूर्वक कर. हे वेगळं झालं आणि त्याला दोष देणं वेगळ्या झाल्या, दोन्ही गोष्टी वेगळ्या, दोष द्यायचा नाही. ठीक आहे, ते सोडवण्यासाठी दुसऱ्याची वाट पहा. का त्याचा आता जो प्रॉब्लेम झाला आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणीतरी येईल देवदूतासारखा, त्याची पण वाट पाहणं तेही योग्य नाही. काय करा, चर्चा करा आणि त्याचे निराकरण करण्याचा मार्ग शोधा. बिलकुल हे बेस्ट ऑप्शन आहे. काय करा, सर्वजण चुकी तर झाली आहे आपल्या टीमकडून, सर्वांना बसवा, सर्वांशी बोला आणि ठरवा की बाबा असं झालं, आता याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो, काय उपाययोजना करू शकतो. बरोबर आहे, असं करणं एकदम चांगला मार्ग राहील. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, एखाद्या प्रकल्पावर तुमच्या टीमसोबत काम करत असताना तुमच्या एका सहकार्याला त्याचे काम पूर्ण करणे कठीण जात आहे. या परिस्थितीत आपण काय करावे? बघा, तुमचा टीम आहे, प्रत्येकाने आपापले कामं वाटून दिले, एकाला काय झालं, एकाला त्याचं काम जमतच नाही आहे. ठीक आहे, तर मग आता तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही काय कराल तशा सिच्युएशनमध्ये. पहिला ऑप्शन वाचू आपण, त्याच्यासाठी त्याचे काम पूर्ण करा. म्हणजे त्याचं पूर्ण काम आपणच करून घ्या, काही अर्थ नाही. मग तो टीम मेंबर कोणत्या कामाचा आपल्या, बरोबर आहे, असं नाही करायचं. दुसरा ऑप्शन आहे की त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. अरे बाबा त्याला जमत नाही आहे, त्याचं काम शिल्लक राहिलं तर आपलं पण काम, कारण की टीम मिळून आपण काम करतो, मग आपलं पण काम शिल्लक राहील, मग तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल, तेही आपल्याला जमणार नाही. ठीक आहे, त्याच्याबद्दल बॉसकडे तक्रार करा. बॉसकडे तक्रार कराल तर तो म्हणाल, भाई तुम्हारी टीम का प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करणार असं म्हणाल आपला बॉस, बरोबर आहे, तेही जमणार नाही. त्याच्यानंतर त्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्याला मदत आणि समर्थन करा. ही गोष्ट बरोबर आहे, त्याला हेल्प करा. म्हणजे पूर्णच्या पूर्ण काम नाही करायचं अख्खं, भाऊ तू काम कर, मी तुझ्यासोबत आहे, तू चिंता करू नको, ठीक आहे, मी तुला मदत करतो, असं करायचं. म्हणजे याचा डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की अयशस्वी प्रकल्पामुळे अमितची टीम कमी वाटत आहे. म्हणजे एखादा प्रोजेक्ट आहे अमितच्या टीमला आणि तो काय झाला, अयशस्वी झाला, म्हणजे फेल पडला, तर त्यांना ठीक नाही वाटत आहे, म्हणजे कमीपणा वाटत आहे किंवा कमी वाटत आहे त्या स्वतःला त्यांनी. ठीक आहे, साहजिकची गोष्ट आहे. नाही, एखादा आपण नाराज होतो त्याच्यासारखे ते नाराज झाले. तर नेता म्हणून आता काय लीडर आहे अमित, काय त्याचा लीडर आहे, तर नेता म्हणून त्यांनी काय करावे? म्हणजे असं समजा की माझी टीम आहे आणि आपण सर्वजण टीममध्ये 5-7 जण मिळून काम करतो आणि आपला बनवलेला प्रोजेक्ट एकदम फेल पडला. मग आता सर्वजण तुम्ही नाराज आहे, तर मग माझं काय काम आहे ती तिथं विचारलं. पहिलं, अपयशासाठी त्यांना दोष द्या. म्हणजे मी काय करेल, तुम्हाला दोष देईल, मग तू असं केलं तसं केलं म्हणून आपला प्रोजेक्ट फेल झाला, असं नाही चालणार किंवा असं नाही जमणार. दुसरा ऑप्शन आहे, चुकांमधून शिकण्यास प्रोत्साहित करा. बिलकुल बरोबर गोष्ट आहे. काय करा, समोरचे जेवढे आपले टीम मेंबर आहे मी त्यांना काय म्हणेल, बरं जाऊ द्या, अशी चूक झाली, पुन्हा आपल्या हाताने अशी चूक व्हायला नको, याची आपण काळजी घ्यायची. म्हणजे या चुकीपासून आपण शिकायचं ना, आता पुढच्या कामाला कामी लागायचं. बरोबर आहे, असं करून आपण त्यांना काय करायचं, प्रोत्साहित करायचं, त्यांना एनकरेज करायचं. म्हणजे याचा बी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, बाकी त्यांना फटकारणे, ठीक आहे, फटकारायचं बिलकुलच नाही. त्याच्या टीम सदस्याकडे दुर्लक्ष करा, असंही करायचं नाही. ठीक आहे, तर म्हणून बी ऑप्शन काय एकदम परफेक्ट. बाकीचे ऑप्शन तुम्ही वाचून घ्यायचे, मला पहिलेच मिळाला मी सोडून देत जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर एकत्र चांगले काम करणे म्हणजे काय? आता एकत्र चांगले काम करणं म्हणजे काय? साहजिक गोष्ट आहे, एकमेकाचं ऐकून घेणं, एकमेकांना मदत करणं, बऱ्याचशा गोष्टी येते त्याच्यामध्ये. ऑप्शनमध्ये पाहू आपल्याला काय दिलेलं आहे. ठीक आहे, तर एकत्र काम करणे म्हणजे टीमवर्क कशाला म्हणून,
कल्पना सामायिक करणे आणि ऐकणे म्हणजे आयडिया ज्या एकमेकांशी शेअर करणं आणि त्या ऐकून घेणं हे टीममधलं काम आहे. ठीक आहे. एकत्रितपणे उपाय शोधणे म्हणजे एखादा प्रॉब्लेम झाला एकत्रितपणे उपाय शोधणे, याला पण आपण काय म्हणू, म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे, दुसरा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला एकत्रपणे चांगलं काम करणे म्हणू शकतो आपण. एखाद्याला गरज असेल तेव्हा मदत करणे, बिलकुल हाही बरोबर आहे. टीमचं कामच ते एकमेकाला मदत करणं, म्हणजे सर्वच गोष्टी याच्यातल्या बरोबर आहे. त्याचा डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्णन संघ म्हणजेच काय टीम खेळाडूचे वैशिष्ट्य नाही. आता खेळाडू इथं काय खेळायलाच चाललो अशातला भाग नाही, काम करत असताना. आता प्रश्नामध्ये प्लेयर शब्द टाकला म्हणून खेळाडू आला. म्हणजे आपण टीमनी काम करता एक काय करता आपलं संघ मिळून एक काम करता, त्याच्यामध्ये टीममध्ये बरेचसे मेंबर असतात ना, एक टीम लीडर असणार आणि बाकीचे टीम मेंबर असणार. ठीक आहे. तर त्या टीम मेंबरची कोणते वैशिष्ट्य नाही आहे किंवा कोणते वैशिष्ट्य त्याच्यामध्ये नाही पाहिजे आपल्या टीम मेंबरमध्ये. बघा, पहिलं, इतरांच्या कामाचे श्रेय घेणं बिलकुलच नाही पाहिजे. हा तर बिलकुलच गुण नाही पाहिजे. त्यांनीच विचारलं कोणता गुण नाही, म्हणजे काम दुसरा करताय ना, आपण त्याचं क्रेडिट घ्यायचं, हा तर गुण बिलकुल टीममध्ये नाही पाहिजे. त्याच्यानंतर सहकार्यांच्या कल्पना ऐकणे हा गुण पाहिजे तुम्हाला. वेगळ्या दृष्टिकोनाचा आदर करणे हाही गुण पाहिजे. इतरांना मदत करणे हाही गुण पाहिजे. पण पहिलावाला गुण बिलकुल आपल्या टीममधल्या मेंबरमध्ये नको, म्हणजे याचा हे उत्तर काय एकदम परफेक्ट. तेच विचारलं की कोणतं वैशिष्ट्य नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, ज्या संघात सदस्यांचे विचार भिन्न आहेत आणि संघात मतभेद आहे तेथे काय करावे. आता आपली टीम आहे. ठीक आहे. आपले संघामध्ये सर्व वेगवेगळे 10 जण असले तर 10 विचार असतात असं म्हणणं आहे. मग खरी गोष्ट आहे की आपल्या सदस्यांमध्ये विचार वेगळे आहे आणि त्यांचा मतभेद आहे. म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरवली आहे तर अर्धे जण म्हणताय भलतंच काहीतरी, अर्धे जण म्हणताय भलतंच काहीतरी. मग तशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायचं. पहिला ऑप्शन, त्यांना वाद घालू द्या, म्हणजे त्यांना भांडू द्या, मग पाहू आपण आखरी रिझल्ट काय निघते, असं नाही करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर चर्चा न करता एक कल्पना निवडा, म्हणजे आपण चर्चा नाही करायची. जो लीडर असेल कोणती एखादी गोष्ट करून टाकायची, म्हणजे एक टीम नाराज होऊन जाईल किंवा एक पार्ट नाराज होऊन जाईल, असंही नाही करायचं. त्यानंतर दोन्ही कल्पनांवर चर्चा करा आणि सर्वांना सहमती देण्यासाठी मार्ग शोधा. म्हणजे मग आपलं काम काय राहील की तूही सांग रे बाबा तुझं काय म्हणणं आहे आणि तूही सांग तुझं काय म्हणणं आहे. मग या दोघांचं ऐकून घेणं, त्याच्यावर डिस्कशन करणं की नाही तुझ्या याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, तुझ्या याच्यामध्ये हे जे गोष्टी चांगल्या आहेत, आपण ही आयडिया समोर नेऊ शकतो. मग त्या चर्चेमधनं काय होऊ शकते, सरळ मार्ग निघू शकते. तसंच केलं पाहिजे जर मतभेद होत असणार तर. म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर करण्यासाठी सीमा नेहमीच नवीन मार्ग शोधत असते, ती रिकामी जागा आहे. ठीक आहे. आता सीमाचं नाव दिलं ना, सीमा दिला आहे. सीमा काय करते, जे फेकायच्या वस्तू आहे किंवा टाकलेल्या वस्तू आहे त्यांचं आपल्या नवीन कामामध्ये कुठंतरी उपयोगी आणते. ते नवीन काहीतरी त्याच्यातनं कचऱ्यातून कला करणं म्हणतो ना आपण, तसं कचऱ्यातून कला करण्याची तिच्याकडे खूप साऱ्या आयडिया. म्हणजे समजा एखादी बॉटल आहे पाण्याची फेकून द्यायची ती, तर त्याच्यापेक्षा त्याला कापायचं, माती भरायचं, त्याच्यात झाड लावायचं, हे काय झालं कचऱ्यातून कला करणं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तसंच आहे. तर त्या व्यक्तीला आपण नेमकं काय म्हणतो ते विचारलं आहे. नियोजक नाही म्हणत, करता नाही म्हणत, त्याला कल्पना व्यक्ती म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कल्पना व्यक्ती, म्हणजे आयडिया पर्सन म्हणतो. म्हणजे त्याचं सी उत्तर काय बरोबर आहे. जो कोणी असतात बरेचसे तुम्हाला दिसतं की फाटलेला पॅन्ट कापा आणि त्याचा थैला तयार करा, बरोबर आहे. असे खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या कचऱ्यामध्ये टाकणाऱ्या वस्तू, खराब वस्तू असून आपण काहीतरी उपयुक्त वस्तू बनवू शकतो. म्हणजे समजा तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी वगैरे बघितलं असेल की मग जुने कपडे झाले त्याच्या पाय पुसण्या बनवतात, बरोबर आहे, पावसाळ्यामध्ये. तर हे काय झालं, याला म्हणतात कल्पना व्यक्ती म्हणतात. काय म्हणतात, कल्पना व्यक्ती. म्हणजे असा पर्सन ज्याच्याकडे आयडिया आहे, असा व्यक्ती ज्याच्याकडे आयडिया आहे, तर त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, यापैकी कोणती परिस्थिती लोकांना एक संघ म्हणून चांगले काम असल्याचे दर्शवते. आता खाली 4 परिस्थिती दिल्या आहेत, त्याच्यापैकी कोणत्या परिस्थितीत तुम्ही म्हणू शकता की ही चांगली टीम आहे. पहिला ऑप्शन, 2 लोक वाद घालत आहे आणि सहमत नाही, याला तर टीम म्हणताच येणार नाही, बरोबर आहे. दुसरा ऑप्शन आहे, कल्पना सामायिक करणारा आणि एकमेकांचे ऐकणारा गट, बिलकुल असा गट असणार तर म्हणू शकतो की हे एका टीमचे व्यक्ती आणि एक चांगली टीम आहे असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर टीम सदस्यांच्या कोणत्याही मदतीशिवाय सर्व काम एक व्यक्ती करतो, त्याला टीम म्हणताच येणार नाही. आणि यापैकी न्यायचं तर ऑप्शन नाही, त्याचं बी ऑप्शन काय झालं एकदम परफेक्ट झालं. चला नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्वव्यवस्थापन कौशल्य आहे. स्वव्यवस्थापन म्हणजे काय म्हटलं जातं, सेल्फ मॅनेजमेंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सेल्फ मॅनेजमेंट. सेल्फ म्हणजे स्वतः, सेल्फ म्हणजे मी स्वतः. आता स्वतःचं मॅनेजमेंट कोणतं, तर मी तुम्हाला काही उदाहरणं देऊन देतो. ठीक आहे.
बघा, पहिलं की स्वतः तुम्ही काय करू शकता, स्वतःलाच एक कमिटमेंट करू शकता की मी वेळेच्या पहिले जाणार, वेळेच्या पहिले काम पूर्ण करणार, सर्व वेळेच्या पहिले करणार, ते एक प्रकारचं कमिटमेंट किंवा हे काम कंप्लीट करणार, ते माझं काय झालं, सेल्फ मॅनेजमेंट झालं. ठीक आहे. दुसरा की समजा त्याला फ्लेक्झिबिलिटी म्हटलं जाते. काय म्हटलं जातं, फ्लेक्झिबिलिटी किंवा ॲडॅप्टिबिलिटी. मी एक काम करणारा वर्कर आहे, समजा एखादी मशीन फेल पडली किंवा कुठेही काम करत असेल, ऑफिसमध्ये जरी काम करत असणार, तर एखादं काम करता करता समजा कम्प्युटरच बंद झालं, तर माझं काम आहे की आता त्याच्यावरती उपाय शोधणं. काय करणं, माझं काम आहे त्याच्यावरती उपाय शोधणं. कारण की मी त्या क्वालिटीचं आहे ना, मी त्या क्वालिटीचं आहे, कारण माझं सेल्फ मॅनेजमेंट आहे. तर मी काय करील, काहीतरी उपाय शोधील, दुसऱ्याच्या कम्प्युटरवर जाईल, दुसरीकडे जाईल, UPS आणणार, इन्व्हर्टर लावणार, काहीतरी करणार, पण मी माझं काम थांबवणार नाही. ठीक आहे. तिसरी गोष्ट, हॉनेस्टी असलं पाहिजे. हॉनेस्टी म्हणजे काय, चुकी झाली, चुकीनेच होत असते, बरोबर आहे. चुकी झाली तर आपल्या बॉसला सांगणं की सर अशी चुकी झाली, मी आता याला पुन्हा याच्यानंतर माझी चुकी होणार नाही, मी चांगल्या पद्धतीने पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. चौथी गोष्ट की रिलायबिलिटी, म्हणजे लोकांचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. म्हणजे एखादा तुम्हाला जर काम, म्हणजे एखाद्याला समजा काम पडलं तुमच्या टीममध्ये किंवा तुमचा बॉस आहे, काम पडलं त्याला की नाही ही गोष्ट करायची आहे, बरोबर आहे, तर त्याला त्याच्या दिमागामध्ये तुमचा चेहरा आठवला पाहिजे, नाही हा व्यक्ती आपला काम व्यवस्थितपणे करू शकतो, म्हणजे याला काम दिलेला व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. तर याला काय झालं, म्हणजे तुमची काय झाली, एक रिस्पेक्ट झाली, एक तुमची काय झाली ती ओळख झाली की नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता, असं तुमचं सेल्फ मॅनेजमेंट असलं पाहिजे. ठीक आहे. मग आता खाली तेच विचारलं आहे, काय सेल्फ मॅनेजमेंट. बघा, प्रामाणिकपणा आणि एकात्मता, हॉनेस्टी असली पाहिजे, ते चुका झाल्या तर मान्य करणं. ठीक आहे. वचनबद्ध म्हणजे कमिटमेंट असली पाहिजे. अनुकूलता आणि लवचिकता, म्हणजे कुठेही कोणत्याही परिस्थितीत मी काम करू शकणार पाहिजे, म्हणजे सर्वच गोष्टी पाहिजे. त्याला आपण काय म्हणू, स्वव्यवस्थापन म्हणू. काय म्हणू, स्वव्यवस्थापन. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. नंतरचा प्रश्न आहे, हे चारही उदाहरण लक्षामध्ये ठेवा, मी जे तुम्हाला सांगितले. बघा, खालीलपैकी कोणते विश्वासार्हतेच्या स्वव्यवस्थापन कौशल्याचे सर्वोत्तम वर्णन आहे. ठीक आहे. विश्वासार्हतेच्या म्हणजेच काय, मी आत्ता सांगितलं, विश्वासार्हता म्हणजे रिलायबिलिटी म्हणजे काय, की अशी आपल्यामध्ये ॲबिलिटी का एखाद्याला जर काम पडलं त्याला आपली आठवण आली पाहिजे आणि त्याला आपल्यावर विश्वास असला पाहिजे की नाही आपण ते काम त्याचं पूर्ण करू शकतो बा, त्याला आपण काय म्हणतो, विश्वासार्हता म्हणतो. काय म्हणतो, विश्वासार्हता म्हणजेच रिलायबिलिटी. वेळेवर काम पूर्ण न करणे हे त्याच्यामध्ये विश्वासार्हतेमध्ये मोडत नाही. ठीक आहे. तुमचे काम चांगले करण्यासाठी लोक नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवतात. बिलकुल, मी जे तुम्हाला 4 कंडिशन सांगितलं, 4 पैकी ही कंडिशन चौथी, की तुम्ही काय, की लोकांना तुमच्यावरती विश्वास आहे, रिलायबिलिटी आहे तुमच्यामध्ये, काय रिलायबिलिटी आहे, तर त्यालाच आपण काय म्हणू, विश्वासार्हता म्हणू. काय म्हणू, विश्वासार्हता म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, प्रिया एका कारखान्यात काम करते जिथे ती पॅकेजिंग मशीन चालवते. ठीक आहे. पटलं, प्रिया काम करत आहे, पॅकेजिंग मशीन तिच्याकडे आहे. जेव्हा मशीन अचानक काम करणे थांबते तेव्हा प्रियाला पटकन तिचे काम करण्याचा दुसरा मार्ग सापडतो. प्रिया कोणते स्वव्यवस्थापन कौशल्य वापरते. बघा, मगच कौशल्याची गोष्ट, आता कौशल्य वापरणार हे कोणतं, दुसरंवालं, त्याला आपण म्हणू काय म्हणू, की ॲडॅप्टिबिलिटी म्हणू किंवा रिलायबिलिटी म्हणू. रिलायबिलिटी नाही म्हणता येईल, फ्लेक्झिबिलिटी म्हणता येईल. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, की एखादा काम दिलं आणि ते, जसं मी कम्प्युटरचं उदाहरण दिलं, कम्प्युटर काम करता करता बंद झालं, मग तुम्ही अशा हात बांधून बसून राहाल, येईल चालू होईल तेव्हा मी बघेल, तसं नाही. तुम्ही धडपड केली पाहिजे. नाही, कम्प्युटर कसं बंद झालं, काय बंद झालं, खोल खाल कर, चालू कर, दुसऱ्याचं मागून आणि दुसरीकडे जाऊन काम कर, पण आपलं काम थांबवायचं नाही. अशा तुमच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, सेल्फ मॅनेजमेंट म्हणतो. इथं तेच प्रियाचं काय झालं, म्हणजे काम करत आहे तर पॅकेजिंगचं अचानक मशीन खराब झाली, पण प्रिया थांबली नाही, तिनं दुसरं जुगाड शोधलं आणि आपल्या ते कामाला लागली. तर मग त्याला आपण काय म्हणू, नेमकं प्रामाणिकपणा आणि एकात्मता म्हणू का, नाही, प्रामाणिकपणा वेगळा विषय झाला. ठीक आहे. त्याला अनुकूलता म्हणू, ॲडॅप्टिबिलिटी म्हणू. काय म्हणू, ॲडॅप्टिबिलिटी म्हणजेच काय, की एखादी गोष्ट घडत आहे, मग तिथे त्या गोष्टीला आपण ॲडजस्टमेंट करून आपलं काम थांबू न देणं, त्याला ॲडॅप्टिबिलिटी किंवा फ्लेक्झिबिलिटी पण कधी ऑप्शन राहू शकते. आता इथं नाही आहे, तर म्हणून याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्ही एक संघ प्रकल्पावर कठोर मुदतीसह काम करत आहे, म्हणजे तुम्ही काम करताय पण तुम्हाला डेडलाईन दिली आहे, म्हणजे कठोर मुदत दिली आहे, तुम्हाला पुढच्या रविवारपर्यंत संपवायचंच आहे असं तुम्हाला सांगितलं गेलं. मग त्याच्यात काय झालं, तुमचा सहकारी आजारी पडतो. मग त्याच्यात काय झालं, आपली टीम आहे, टीममध्ये आपल्याला सांगितलं आहे की भाऊ पुढच्या रविवारपर्यंत आपलं काम झालं पाहिजे. ठीक आहे. पण काय झालं, आपल्यासोबत काम करणारा मित्र पडला बिमार. मग आता काय, त्याच्या कामाचा भाग अपूर्ण राहिला, तर बिमारच पडला, त्याचं काम कोण करणार आहे, अपूर्ण राहीलच ना, कारण टीम मेंबर आहे, सर्वांचं काम झालं तेव्हा ते प्रोजेक्ट कंप्लीट झाला, पण एकाचं जरी काम थांबलं म्हणजे आपला प्रोजेक्ट काय थांबू नये, बरोबर आहे. मग आपण काय केले पाहिजे, मग आपण याच्यामध्ये काय केलं पाहिजे, सोपंच, तुम्ही जनरल विचार केला चांगल्या बुद्धीनी तर तुम्ही पण
याचं उत्तर देऊ शकता. त्याचं उत्तर बघा, पहिला आहे तुमच्या सहकर्म्याचे काम पूर्ण न केल्यामुळे टीका करा, त्याच्यावर त्याची कंप्लेंट करा, टीका करा. यानं काय काम पूर्ण होणार आहे का? बिलकुल नाही होणार. तुमच्या स्वतःच्या कामावर काम करत राहा, म्हणजे तुम्ही आपलंच काम करत राहा, त्याचं जाऊ द्या म्हणा, 5 बसरे भाऊ तू आपलं, त्यांनी आपलं काम पूर्ण होणार नाही. जरी स्वतःचं होऊन जाईल पण आपल्या टीम मेंबरचं व्हायचं आहे ना, मग आपल्या टीमचं कसं होणार? ठीक आहे, कारण की आपण काय टीम आहे, बरोबर आहे. इतर कार्यसंघ सदस्यांना मदतीसाठी विचारा आणि तुमच्या सहकर्मीचे काम पूर्ण करा. बिलकुल, जे आपल्या टीममध्ये मेंबर आहे त्यांना सांगायचं, अरे मित्रांनो आपला गडी बिमार पडला आहे, मग आपल्याला त्याचं काम करायचं आहे, त्यांना घेऊन त्याचं काम करायचं, निपटवून टाकायचं. ठीक आहे, ही आपल्या टीमची काय असते, खासियत असते, बरोबर. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या कामात एक चूक आढळली ज्यामुळे प्रकल्पात विलंब झाला, तुम्ही काय करायला हवे? म्हणजे तुम्ही एखादं काम करताय आणि तुमच्या लक्षात आलं, अरे यार हे चूक झाली बा आपल्या हाताने, मग आता तुम्ही नेमकं काय कराल आता त्याला, कारण की लेट झाला आपला प्रोजेक्ट, तर काय करायचं? विलंबासाठी टीम सदस्यांना दोष द्या? बिलकुल नाही. ठीक आहे, तुमची चुकी दुसरा कोणाला कळेल याची वाट पात्रा, म्हणजे वाट पात्रा कोणाला समजणार तर ठीक, नाही तर जाऊ दे, सोडून दे, असं पण नाही करायचं. तुमच्या बॉसला चुकीबद्दल सांगा. बिलकुल, तुमच्या बॉसला, तुमचा जो हेड राहील त्याला तुम्हाला सांगावं लागेल की असं असं झालं सर, तर आता पाहू आपण आता काय करायचं. तर हे सांगणं तुमचं काम आहे. म्हणजे काय की चुकी झाली तर समोरच्याला सांगणं की माझी चुकी झाली बा, किंवा आमची चुकी झाली, याच्यामुळे आपला प्रोजेक्ट लेट झाला, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, समोरच्याला सांगायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याला मग हॉनेस्टी म्हणतो, त्या सेल्फ मॅनेजमेंटमधला जे एक पार्ट आहे, त्याचं सी उत्तर काय परफेक्ट आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, तुम्ही एखाद्या ठिकाणी गोष्टीवर काम करत आहे, कठीण गोष्टीवर काम करत आहे, पण ते चांगले चालत नाही. कठीण गोष्ट आहे पण ते चांगले चालत नाही, तुम्ही काय करायला हवे? म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करताय पण ते काम आहे कठीण आणि ते काय आपलं जमत नाही आहे, बरोबर आहे. मग आता तुम्ही काय केलं पाहिजे? आपल्याकडे ऑप्शन आहे, पहिला प्रयत्न करत राहा आणि दुसरा मार्ग शोधा. बिलकुल बरोबर, त्याच्यावरती प्रयत्न करत ना, आणि ते कठीण गोष्ट आहे, सोपी कौशल्य याचा प्रयत्न करत राहा आणि दुसरा त्याच्यावरती मार्ग पण शोधत राहा, असं तुम्ही केलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. दुसरं पण आपण पाहून घेऊ एखादं, ब्रेक घ्या आणि सोडून द्या, पागलाच काम झालं ते. ठीक आहे, दुसऱ्याला ते तुमच्यासाठी करायला सांगा, दुसऱ्याला सांगणं हेही चुकीच झालं. अस्वस्थ व्हा आणि प्रयत्न करणे सोडून द्या, हे तर एकदमच पागलाच काम झालं. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर काय आपलं एकदम परफेक्ट आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, तुमच्या लक्षात आले की एक सहकारी त्याच्या कामाच्या ओझ्याशी झगडत आहे. ठीक आहे, ओझ्याशी म्हणजेच काय, तो टेन्शनमध्ये, त्याचं काम होत नाही, डिफिकल्ट वाटतं त्याला, तुम्ही काय करायला हवे? म्हणजे बघा, तुमच्या लक्षात आले की एक सहकारी म्हणजे आपल्यासोबत काम करणारा तो स्ट्रगल करत आहे, स्ट्रगल करत आहे, त्याला ते जमतच नाही आहे जे काम त्याच्याकडे आलेलं आहे, मग तुम्ही काय कराल? ठीक आहे, अशाच टाईपचा प्रश्न आहे की होऊन गेला आपला. बघा, काय कराल? त्याच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, असं करायचं नाही, कारण टीम मेंबर आहे आपला तो. त्यांना त्याच्या कार्यात मदत करण्याची ऑफर द्या. बिलकुल, त्याला वाटल्यास असं म्हणू शकता तुम्ही, अरे मित्रा तुला जमत नाही आहे ना, तर मी काय करतो, तुला मी मदत करतो, तू आपलं काम कर, अडलं केलं तर मी तुझी मदत करतो, असं बिलकुल करायचं, बरोबर आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. चला, नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या चांगल्या कामाच्या सवयी आहेत? ठीक आहे, चांगल्या सवयी विचारल्या, चांगल्या खालीलपैकी 4 दिलेल्या, आता शोधायचं कोणती सवय चांगली आहे. पहिली सवय, काम आव्हानात्मक असताना शांत राहणे, म्हणजे एकदम चॅलेंजिंग काम आहे, डिफिकल्ट काम आहे, तर त्या कामामध्ये बरोबर शांत राहणं, कूल राहणं, ते सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कामाच्या ठिकाणी नियमांचे पालन करणे. बिलकुल बरोबर, कामाच्या ठिकाणी नियमांचे काय करणं, पालन करणं. त्याच्यानंतर काही चूक झाल्यास हार न मानणे, म्हणजे आपली चूक होत आहे किंवा काही गडबड होत आहे, ठीक आहे, चुकीचं चाललं तर त्याला हार नाही मानायची, त्याला पुन्हा दुरुस्त करण्याचा काय करायचा, प्रयत्न करायचा. म्हणजे सर्वच गोष्टी म्हणजे चांगल्या आहे, इथं जे ऑप्शन दिले आहे सर्वच्या सर्व काय चांगल्या, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला, नंतरचा प्रश्न आहे, प्रियंकाला कारखान्यात उत्पादने पॅक करण्याचा जलद मार्ग सापडला, तिने काय करावे? आता प्रियंका एका कंपनीत काम करत आहे आणि पॅकिंगवाला काम सुरू आहे, तिला टेक्निकली नवीन की नाही, पुन्हा फास्ट याच्यापेक्षा काम होऊ शकते, तर मग तिने काय करायला पाहिजे? पहिला ऑप्शन आहे, तिच्या सहकाऱ्यांपेक्षा जलद उत्पादन पॅक केलं पाहिजे. म्हणजे बघा, मला टेक्निकली, तर मी काय करील, माझ्यासोबत जे काम करणार आहे त्यांच्यापेक्षा स्पीडमध्ये कामं करणार, म्हणजे मी जास्त पॅकिंग करणार. यानी म्हणजे गोष्ट तर चांगली, तुम्ही दुसऱ्यापेक्षा जास्त काम करताय, पण याने आपण जिथे काम करतो त्यांचा फायदा होणार नाही, बरोबर आहे. मग असं नाही करायचं. काय करायचं, संघ करत आहे त्याप्रमाणे पॅक करा. म्हणजे तुम्हाला टेक्निकली तरी काय करा, फास्ट न करता, ते बाकीचे स्लो करताय, मग आपण हे स्लो करायचं, म्हणजे हेही तुमच्यातला गुण चांगला नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जलद पॅकिंग पद्धत तिच्या टीमसोबत शेअर करा. बिलकुल, तिने काय करायला पाहिजे, आता प्रियंकानी तिला टेक्निकली नवीन
तिने काय करायला पाहिजे, आपल्या टीम मेंबरला अरे असं नका करू, मी सांगतो तसं करा, एकदम तुमचं फास्टमध्ये पॅकिंग होते. तर आपली आयडिया त्यांच्याशी काय करायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर करायला एकदम परफेक्ट राहील. त्याच्यानंतर सविता एका कारखान्यात, म्हणजे याचं उत्तर काय होतं, सी बिलकुल बरोबर होतं. ठीक आहे, सविता एका कारखान्यात काम करते. तिने काम करणे थांबवण्याआधी नवीन मशीन वापरलेली नाही. तिने काय करावे. ठीक आहे, आता काय की सविता एका कारखान्यात काम करते, तर तिने काम करणे थांबवण्याच्या आधीच नवीन मशीन कधी वापरली नाही. ठीक आहे, ॲक्च्युली हा जो प्रश्न बनला आहे ना, तो त्याचं सेंटेन्स बरोबर तयार नाही झालेलं आहे प्रश्नाचं ओरिजिनलीच. ठीक आहे, आता इथं त्या प्रश्नाचं म्हणणं काय मी तुम्हाला सांगतो त्या प्रश्नाचं, कारण शब्द वाचाल ना तुमच्या लक्षामध्ये नाही येणार. तिथं म्हणणं आहे की सविता एका कारखान्यात काम करते, तिथे एक नवीन मशीन आली आणि तिला तिच्याबद्दल मशीनबद्दल माहीत नाही, पण मशीन झाली खराब. तर मग तिने काय करायला पाहिजे, कोणती गोष्ट करायला पाहिजे, दुर्लक्ष करायला पाहिजे का नाही, मग काम कसं होणार, काय करायला पाहिजे, पुन्हा प्रयत्न करा आणि तिचे निराकरण करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. काय करा, पुन्हा प्रयत्न करा, ती चांगली होईल आणि आपण करू शकतो बा, याच्यावर काय ठेवणे, विश्वास ठेवणे, मशीन पण आपली चालू होऊ शकते, आपण त्याच्यावरती काम करू शकतो, जरी ते नवीन असेल ना, जरी ते थांबली असणार तरी पण. ठीक आहे, म्हणून याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, तर हा 20वा प्रश्न होता. कितवा प्रश्न होता, 20वा प्रश्न होता. याच्यामध्ये टोटल 40 प्रश्न आहेत. आपण अर्धे प्रश्न काय करू, नंतरच्या सेशनला काय करू, कंटिन्यू करू. ठीक आहे, तर आणि महत्त्वाची गोष्ट की जर कोणाला टेस्ट जॉईन करायची असणार, छान पद्धतीने ॲक्च्युअली प्रॅक्टिस करायची असणार, तर तुम्हाला काय करायचं आहे, CST लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची, तिथनं तुम्ही काय करू शकता, टेस्ट जॉईन करू शकता. त्यामध्ये नवीन आणि जुने दोन्ही पण प्रश्न आपण काय केलेला आहे, इन्क्लूड केलेले आहे. बेस्ट पद्धतीनं टेस्ट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये 50 पैकी 50 काय करू शकता, मार्क्स घेऊ शकता. एवढं त्याच्यामध्ये चॅलेंजिंग टेस्ट बनवली आपण. ठीक आहे, म्हणजे तुम्ही मापला स्कोर, कारण तुम्हाला माहिती आहे 6 मार्क्स म्हणजे आपला 1% होते. तुम्ही विचार करून बघा, 3 प्रश्न म्हणजे आपला एक आपला पर्सेंट आहे. किती पर्सेंटमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो, जास्तीत जास्त टेस्ट देऊ शकता, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता, इच्छुक असाल तर. आणि जर तुम्ही सेशन बघितलं आणि तुम्हाला आवडलं असणार तर आठवणी काय करा, सेशनला लाईक करा. तुमच्या शिकत असणाऱ्या, अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करा, व्हिडिओला शेअर करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट पण करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत इथे ब्रेक घेतो. धन्यवाद.